शिक्षक हा नुसता शिक्षक नसतो, नुसता अधिकारी नसतो, नुसता पालक नसतो, तर तो एका कुटुंबाचा, दुसऱ्या विश्वातील जगाचा, कुटुंबाचा, त्या समूहाचा एक प्रमुख असतो. बघा बंधू आणि भगिनींनो, माझं पल्हा वाटत असेल पण कधी कधी मंच मिळाल्यानंतर भावना उंचवून येतात, म्हणून बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आपण शिक्षक आहात, आपण शिक्षिका आहात, आपण जसं घर बघतो तसं आपलं हे जीवन आपण आश्रमशाळेमध्ये व्यतीत करत असतो. त्या ठिकाणी मुलांना आपल्या मुलाप्रमाणे आपण वागत असतो. तर ठीक आहे, आपण या प्रशिक्षणामध्ये जे जे काही घेतलं ते आपण जाऊन विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं मायेचा, करुणेचा आणि शिक्षणाचा, त्याला जपण्याचा एक वसा आपण हाती घेतलेला आहे. आणि शेवटी जाता जाता सर, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. एक कवीने खूप छान लिहिलेलं आहे, मला काय मी कविता म्हणावीशी वाटते. आदरणीय सर आहेत सर्व. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचे काय आहे बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी. आणि माझ्या इथं बसलेल्या बंधू आणि भगिनींची ही खरं जिद्द आहे आणि आपल्याला सकारात्मक प्रतिक्रिया येतील सर, एवढं मी यांच्या सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. मला वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.